अंकुर ट्रस्टच्या पुढाकाराने निर्धार माझा अंतर्गत पतंग महोत्सव कार्यक्रमातून महिलांच्या सुरक्षतेपर मार्गदर्शन. जिल्हा अधिकारी किसन जावळे यांच्या उपस्थित पतंग उडवून महोत्सव साजरा. पेण, रायगड. दिल्लीतील कुप्रसिद्ध निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी अंकुर ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला अत्याचार विरोधी मंच मार्फत दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीपासून संक्रांतीपर्यंत स्त्री व पुरुष समानतेसाठी जनजागरण अभियान राबवला जाते. याच अभियानांतर्गत यावर्षी पतंग महोत्सव बरोबरच निर्धार माझा विशेष अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये महिलेची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण तसेच वेठबिगारी व बालविवाह प्रतिबंध यासारख्या विषयावर व्यापक जनजागरण करण्यात आले. यावर्षी अंकुर ट्रस्ट मार्फत महिलांच्या सुरक्षतेबाबत सेफ्टी ऑडिट देखील करण्यात आले. निर्धार माझा अभियानाची सांगता मंगळवार दिनांक 13/1/2026 रोजी पेण येथे पतंग महोत्सवाने झाली. या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ विभाग रायगड, अंकुर ट्रस्ट व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या निमित्ताने महात्मा गांधी वाचनालय पेण येथून नगरपालिका मैदानापर्यंत तरुणी, मुली व महिलांची भव्य जनजागरण रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर महिलांच्या पतंग उत्साहाने या अभियानाची सांगता झाली. यावेळी रस्ता सुरक्षा अभियान वाहनांचे उद्घाटन जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन किसन जावळे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंत चव्हाण आरटीओ पनवेल, पेण आरटीओ अधिकारी माधव सूर्यवंशी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, अंकुर ट्रस्टच्या संचालिका डॉक्टर वैशाली पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रीतमताई पाटील, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, अस्मिता पाटील, पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच पेण परिसरातील विद्यार्थिनी, महिला, तरुणी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पाहून सर्व महिला वर्ग हर्षाने भारून आणि तिला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र येतात. त्यांना सुरक्षित राहण्याची, सुरक्षित ठेवण्याची भावना या मंचाच्या माध्यमातून केली जाते. आज आपण बघतोय सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार जरी दिला तरी ते विचार आपल्यात आत्मसात करणं हे आपलं काम आहे. आज अनेक महिला काम करत असताना घरात असतील, रस्त्यावर असतील, ऑफिसमध्ये असतील, त्यांच्यावर अन्याय होत असतो आणि हा अन्याय होत असताना सगळ्यात मोठी वेदना इथे जाणवते की हा अन्याय त्या सहन करतात कारण का त्यांना भीती असते समाजाची, त्यांना भीती असते बदनामीची, त्यांना भीती असते नात्याची. आणि म्हणूनच या मंचांच्या माध्यमातून, या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वैशालीताई आपण जेव्हा काम करतात, ही रॅली काढतात, या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक मुलीला एक आत्मविश्वास निर्माण होतो की माझ्यावर जर कुठला अन्याय अत्याचार झाला तर मी त्यावेळेस एकटी नसेल, समाज माझ्या सोबत असतील, अनेक महिला, अनेक मुली मला न्याय देण्यासाठी माझ्या सोबत असतील. आज आपल्या बरोबर डॉक्टर वैशाली पाटील आहेत. आज महिलांसाठी महिला पतंग महोत्सव साजरा केला होता. मॅडम नमस्कार, आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ज्या कार्यक्रम आहे कार्यक्रमाबद्दल काय सांगा? दिल्लीतील कुप्रसिद्ध निर्भया प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पेणमध्ये अंकुर ट्रस्ट तर्फे हा पतंग उत्सव महिलांचा साजरा करण्यात आलेला आहे. आणि दरवर्षी आपण महिलांच्या स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये अभियान राबवत असतो. यावर्षी निर्धार माझा हा अभियान आपण राबवलेला आहे. आणि या निर्धार माझामध्ये बालविवाह प्रथाच्या विरोधात, अन्याय अत्याचाराच्या विरोधात, शासकीय योजनांच्या लाभासाठी आम्ही जागृतीचं अभियान राबवलेलं आहे. आणि या अभियानाची सांगता आम्ही महिला पतंग उत्सवाने केलेली आहे. आणि आम्ही जेव्हा हे इको फ्रेंडली कागदाचे एकमेकांचे पतंग न कापता आणि सुती धाग्याने धरून आम्ही जे पतंग आकाशात भिरभिरतो, हे आमच्या पर्यावरणाच्या सुसंगत असलेले पतंग आहेत. आणि यामधून आम्ही जगाला असा संदेश देऊ इच्छितो की महिलांना सुद्धा इच्छा आहे
आकांक्षा आहे, स्वप्न आहे, महत्वाकांक्षा आहे, त्यांना त्या पतंगाप्रमाणे उंच उंच उडू द्या आणि त्यांनाही सुरक्षित समाज द्या, सुरक्षित रस्ते द्या आणि सामाजिक स्वास्थ्य आणि अनुकूलता द्या. आपल्या बरोबर वाहनाचे अधिकारी सुद्धा बरेचशा प्रमाणात आले होते, त्यांचा सुद्धा सहयोग आपल्याला लाभलेला आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल? हे जे आरटीओ विभाग जो आहे, उपप्रादेशिक वाहतूक विभाग जो आमच्या इथला आहे, या विभागाचं जे अभियान 1 जानेवारी पासून सुरू होतं, हे रस्त्याच्या सुरक्षितते बाबतीमध्ये आहे. पण त्यांनी सामाजिक बांधिलकीने हे अभियान जे होतं, हे रस्ता सुरक्षा बरोबर सामाजिक सुरक्षा याच्यासोबत जोडून घेतलं आणि आज रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही सामाजिक सुरक्षा जी आहे ही हक्क आणि आधारावर परिवर्तित केलेली आहे आणि त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो. महिलांसाठी तुम्ही सुद्धा एक प्रश्न मांडला होता की आमच्या मुलींना सुद्धा एक काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रिक्षा असा काहीतरी तुम्ही एक प्रश्न निर्माण केला होता. त्याबद्दल काय सांगाल? आम्ही आज विनंती केली होती की आदिवासी विभागाने ग्रँट द्यावी, महिला बालकल्याणनी ती योजना करावी आणि 20 आदिवासी मुलींना आम्ही प्रशिक्षित करायला तयार आहोत आणि आरटीओ विभागाने त्यांना ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग द्यावं आणि रायगडमध्ये पहिल्या 20 आदिवासींच्या रिक्षा, गुलाबी रिक्षा आम्ही रायगडमध्ये आणि पेणमध्ये सुरू करणार आहोत. आपल्या बरोबर डॉक्टर वैशाली पाटील होत्या. महिलांसाठी जेवढं काय करता येईल त्यांच्या माध्यमातून त्या करण्याचा प्रयत्न करतात. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र CNN.